लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय. खासदार राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटी कार्यालयात नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता कोल्हापूर विमानतळावर राहुल गांधी यांचं आगमन होणार आहे. यावेळी त्यांच्या रोड शोचं नियोजन करण्यात येत असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. कसबा बावडा इथल्या भगव्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सायंकाळी 6 वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था, पर्यायी मार्ग या संदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण झाल्यानंतर शहरातील 81 प्रभागात आतषबाजी करण्यात येईल असं सांगून राहुल गांधी यांचे कोल्हापुरातील कार्यक्रम न भूतो न भविष्यती अशा भव्य दिव्य प्रकारे यशस्वी करूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. याशिवाय 5 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य कार्यक्रम कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन मैदानावर रात्री 8 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात 2000 कलाकार सहभागी असतील. या कार्यक्रमाला देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी खासदार राहुल गांधी कोल्हापुरात यावेत अशी इच्छा अनेकांची होती. त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं सांगितलं. या बैठकीला आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, चंदगडचे काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, प्रदेश सचिव शशांक बावचकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, सरलाताई पाटील, कर्णसिंह गायकवाड, शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.